नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मटण थाळी. स्वयंपाक ही एक कला आहे आणि जेव्हा ही गोष्ट मटणाची येते तेव्हा तडजोड अजिबात चालत नाही. आज आपण बनवतोय अस्सल गावरान पद्धतीचं झणझणीत मटण रस्सा आणि चविष्ट मटण सुक्कं. रविवारची सुट्टी आणि ताटात मटण रस्सा भाकरी यापेक्षा दुसरं मोठं सुख नाही. सुगंध असा की शेजारच्यांनाही भूक लागावी आणि चव अशी की घरचे सुद्धा कौतुक करताना थकणार नाहीत. एवढी मस्त मटणाची अस्सल गावरान चवीची आपण मटण सुक्कं आणि मटण रस्सा बनवला आहे आणि अळणी रस्सासुद्धा त्यासोबत बनवला आहे. तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअरसुद्धा करा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर ते आता मी मटण 1 किलो ते 1.25 किलो घेतलं आहे. आता हे मटण आपण मॅरिनेट करूया. ह्यामध्ये हळद टाकली आहे 1 चमचा, 1 चमचा मीठ टाकलं आहे. लिंबूचा रस टाकूया आपण बिया काढून 1 चमचाभर असं. अर्धा लिंबू पिळून टाकला आहे मी, तुम्ही 1 चमचा टाकलात तरीही चालेल. तर हे मटण चांगलं आपल्याला हळद मीठ लावून लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे आणि हे बाजूला ठेवूया 10 मिनटासाठी. तर आपल्याला ह्यात चव अप्रतिम यावं म्हणून मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक घेतलं आहे 2 ते 3 इंच आणि लसूण पाकळ्या मी जास्त घेतल्या आहेत, 15 ते 20-25 घेतल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही जाडसर असं मी लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरचा जाडसर असा ठेचा बनवून घेतला आहे. अगोदर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. यामध्ये तुम्ही मटणातली जी शिल्लक ते चरबी असते तीसुद्धा टाकू शकता इथे. हळद मीठ लावलेलं आपलं हे मटण मॅरिनेट करून 10 ते 15 मिनिट झाले आहेत. तर हे आपण ह्या कढईमध्ये टाकू. मोठ्या आचेवर आपल्याला हे मटण छान असं परतून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिट असं. 5 मिनटासाठी मोठ्या आचेवर परतलं तरीही छान चव येते. ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा. जिद्द आणि चिकाटी आणि योग्य मसाला हीच आहे माझ्या रेसिपीची खरी ताकद. मटण छान परतून घेतलं आहे. त्यावर एक ताट ठेवूया. मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर आपल्याला हे मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. पाणी टाकलं आहे मी. हे पाणी गरम होईल तसं आपल्याला कढईमध्ये ओतत राहायचं आहे 2 ते 3 वेळा. अशा पद्धतीने मटण छान आपण असं मिक्स करून घेऊया अजून एकदा. 5 ते 7 मिनिट आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीरच्या पेस्टमध्ये परतून घेतल्यामुळे ह्या मटणाची अप्रतिम चव अशी येते. तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला गरम करून आपल्याला हे मटण 40 ते 45 मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे. आता मटण किती वेळ लागतो तुमच्या मटणावर आहे, किती वेळ लागतो शिजायला. तर मी 30 ते 35 मिनिट शिजवून घेतलं आहे. मंद आचेवर ठेवलं आहे, त्याच्यावर गरम पाणी ठेवलं आहे. आता आपण वाटण बनवून घेऊया. वाटण बनवण्यासाठी कढई घेतली आहे. त्यामध्ये तेल गरम झालं की कांदा परतून घेतला आहे. थोडासा मऊ झाला की खोबरं टाकलं आहे. सुकं खोबरं आहे, तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता. अद्रक आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत मी. लसूण पाकळ्या इथं कमी टाकल्या आहेत 10 ते 15 आणि आलं 2 इंच टाकलं आहे. तर आता बघू शकता आपण बेडकी मिरची आणि साधी मिरचीसुद्धा टाकली आहे. ह्या मंद आचेवर आपण हा वाटण मसाला बनवून घेत आहोत. तर इथं तमालपत्र 1 चमचा, मोठा चमचा असं धने घेतलं आहे. यामुळे सुद्धा ह्या भाजीला मटणाच्या रश्श्याला खूप छान चव येते. तीळ टाकलं आहे 1 चमचा, खसखस टाकली आहे 1 छोटा चमचा आणि हे खडे मसाले आहेत. चक्री फूल, मोठी विलायची 2 आणि लवंग आणि मिऱ्या आणि हिरवी विलायचीसुद्धा टाकली आहे. दालचिनीसुद्धा टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे वाटण अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत. कोथिंबीरच्या काड्यांनी कधीही रश्श्याला खूप छान चव येते. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. गार झाला आहे हा मसाला तर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असा बारीक असा वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून. तर ह्या पद्धतीने थोडंसं पाणी टाकलं आहे. एकदम बारीक वाटून घेतलं आहे वाटण. बघू शकता हे वाटण आपलं तयार आहे. एकीकडे बघू आपण मटण शिजायला ठेवलं आहे मंद आचेवर. बघू शकता तुम्ही मी कोथिंबीर थोडीशी कट करून टाकली आहे अळणी रश्श्यासाठी. ह्यातला आपण अळणी रस्सा काढून घेऊया एका वाटीमध्ये. 35 मिनिट झाला आहे.
पूर्ण 35 मिनिटानंतर हे मटण एक 50 ते 60% असं शिजलं आहे. तर आपण अजून रश्श्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तर कढईमध्ये अजून एकदा तेल गरम करून आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे, थोडीशी जिरी टाकली आहे. आता आपण ह्या मटणाला आपण तडका देऊन घेऊया. ह्या पद्धतीने गावरान पद्धतीने केलेलं मटण रस्सा खूपच छान लागतो. ह्या माझ्या पद्धतीनुसार एकदा तुम्ही बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला. आपण वाटण जे बनवून घेतलं होतं ते सुद्धा टाकलं आहे, निम्मं टाकलं आहे. तर आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे, त्यासाठी सुद्धा मी थोडंसं वाटण ठेवलं आहे साईडला. तर हे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे, मंद ते मध्यम आचेवर. वाटण छान परतलं गेलं आहे तेल सुटेपर्यंत. लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा बेडगी, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे आणि काळा मसाला टाकला आहे घरातला साठवणीचा 2 चमचे असा. झणझणीत आपल्याला मटण रस्सा बनवायचा आहे म्हणून टाकला आहे. या ठिकाणी तुम्ही धना पावडरसुद्धा टाकू शकता. तर हे तेल सुटेपर्यंत छान अजून एकदा परतून घेऊया. 1 ते 2 मिनिट खूप झालं. छान असं परतून झालं की आपल्याला यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी थोडंसं पाणी टाकलं आहे. हे पण आपण थोडंसं 1 मिनिटभर शिजवून घेऊया, म्हणजे आपले मसालेसुद्धा करपणार नाहीत. मध्यम आच आहे, मध्यम आच किंवा मंद आचेवर आपल्याला मटणाच्या रश्श्याला तडका द्यायचा आहे. तर हे आळणी मटण आपण टाकून घेऊया. रस्सा आणि मटण दोन्ही बरोबरच टाकलं आहे आणि आळणी रश्श्यामुळं ह्या मटणाच्या आपल्या रस्स्याला खूप छान चव येते. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. कौशल्य प्रत्येकाकडे असते, चव फक्त त्यांच्याच हातात उतरते ज्यांचं कामावर प्रेम असतं. तर आपल्याला गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. जितपत आपल्याला पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, छान अशी उकळी आली आहे. मंद ते बारीक आचेवर आपल्याला अजून एकदा 20 ते 25 मिनिट हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे. मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि एकीकडे मंद आचेवर हे मटण मी शिजायला ठेवत आहे. आणि आता आपण बनवूया चविष्ट असं सुकं मटण. तर सुकं मटण बनवण्यासाठी कढई गरम केली आहे, थोडीशी चरबी टाकून घेतली आहे मी. पातळ रश्श्यामध्ये सुद्धा ह्या स्टेजला तुम्ही टाकू शकता, तर मी त्यामध्ये टाकले नाही. आत्ता ही छान अशी चरबी परतून झाली की 1 कांदा टाकला आहे. कांदासुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि आपण जे बनवून घेतलेलं आहे ह्या मटणाच्या रश्श्यासाठी किंवा सुक्कं मटण बनवण्यासाठी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, तर तीसुद्धा छान परतून झाली की आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे. मटण आपल्याला 5 मिनिट असं 5 ते 7 मिनिट एकदम तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद टाकलं आहे, चवीनुसार टाकू शकता. हळद 1 चमचा अशी टाकली आहे. अजून एकदा आपल्याला मटण खालीवर करून घ्यायचं आहे. हे सुकं मटण खूप छान होतं. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवून पहा. तर हे काय म्हणतात ना, दिसण्यात रांगडा पण चवीत राजेशाही असा बनवू आपण मटण सुक्कं. तर हे छान असं 15 ते 20 मिनिट मी झाकून ठेवलं होतं. ह्या स्टेजला तुम्ही कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेऊ शकता. तर आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता लाल मिरची पावडर टाकली आहे, थोडीशी गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा आणि आपला काळा मसाला टाकला आहे साठवणीचा घरातला. आणि हे पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला 5 मिनिटासाठी अजून एकदा परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये हे सुकं मटण. स्वयंपाक म्हणजे नुसतं पोट भरणं नाही, तर ती एक कला आहे. आणि मटण रस्सा किंवा मटण सुक्कं बनवताना ह्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे छान असं परतून घेऊया आपण. 5 मिनिट आपल्याला मसाल्यांमध्ये मटण सुक्का आपण परतून घेतल्यानंतर आपण जो बनवलेला वाटण होतं ते 2 ते 3 चमचे असं टाकलं आहे. जास्त काही टाकलं नाही. थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण, गरम पाणी आहे. आणि चांगलं अजून एकदा खालीवर करून घेऊन ह्यात थोडंसं आपल्याला मटण शिजण्यापुरतं 1 कप किंवा 1 अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचं आहे.
आणि एकदम मंद आचेवर आपल्याला झाकण ठेवून हे मटण सुक्कं बनवून घ्यायचं आहे. वाटलं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता, वेळ जर कमी असेल तर. इकडं पाहू शकता आपला हा मटण रस्सा काय भारी शिजला आहे. कोथिंबीर टाकली आहे मी वरून थोडीशी. तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता. एक अप्रतिम चवीचा मटण रस्सा तयार झाला आहे. ह्याचा सुगंध तर किचनमध्ये दरवळतोच आहे. ज्यांना भूक लागली नाही त्यांनासुद्धा भूक लागेल इतकं मस्त असा सुवास येतो आहे. गरम मसाला टाकला आहे थोडासा, तर चव खूप छान येते आहे ह्या मटणाच्या रश्श्याची. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. ह्या मटणाच्या रश्श्यासाठी मी एक वाक्य तुम्हाला बोलून दाखवते. चव अशी की जिभेवर रेंगाळेल आणि आठवण अशी की मनात घर करेल. अशा पद्धतीने हा रस्सा एकदम मस्त झाला आहे. आणि मटण सुक्कं बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे. दिसण्यात रांगडा पण चवीत राजेशाही असा बनवूया आपण मटण सुक्कं, असं म्हणता येईल ह्या मटण सुक्क्याला. तर पाहू शकता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून बघूया किती मस्त दिसतं आहे. दिसायला सुद्धा छान आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम आहे. तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने मटण सुक्कं बनवू शकता. मटण सुक्कं बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही, पण कढईत थोडासा वेळ लागतो शिजायला, तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता. आपण आता सर्व करूया एका ताटामध्ये. खूप छान असा सुवास येतो आहे मटण सुक्कं आणि मटण रश्श्याचा. तर एकीकडे मी अळणी रस्सासुद्धा काढून ठेवला आहे. मटण रस्सा आपण सर्व करूया. सुक्कं मटण काढून घेतलं आहे. ह्या पद्धतीने सर्व करायचं आणि ह्याच्याबरोबर बाजरीची भाकर किंवा ज्वारीची किंवा मक्याची. काय मस्त भारी लागतो हा रस्सा आणि मटण सुक्कं. तुम्ही बघू शकता, डोळ्यांनी जरी बघितलं तरीही भूक लागेल इतकं मटण रस्सा आणि सुक्कं छान झालं आहे. तर बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व केलं आहे. एकदम अप्रतिम चवीचा हा रस्सा झाला आहे. नक्कीच तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा, कारण तुमची एक लाईक मला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देते. म्हणूनच नक्कीच सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बघू शकता तुम्ही, मी एक घास तोडून तुम्हाला दाखवते आहे. तर खूप छान अप्रतिम चवीचा रस्सा आणि सुक्कं झालं आहे. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.